नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मी दोन माणसांच्या धाडसाचं कौतुक करणार आहे, ज्यांच्यावरती मी आतापर्यंत ज्यांच्या भूमिकेवरती मी प्रश्नचिन्ह लावलाय ना, त्यांच्या धाडसाचं कौतुक करणार आहे. एक जितेंद्र आव्हाड आणि दोन छगन भुजबळ. ब्रो बका भयंकर मस्तच. छगन भुजबळांनी सगळे गप्प असताना शरद पवारांच्या वरती जे काही शरसंधान साधलाय ना, त्याच्याविषयी छगन भुजबळांना सॅल्यूट करायला पाहिजे. म्हणजे खरोखरच सॅल्यूट करायला पाहिजे. इथे नांदेडला छगन भुजबळांची एक इंटरव्ह्यू झाला होता आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये अशाच एका ज्येष्ठ पत्रकारांनी छगन भुजबळांच्या तुरुंगात राहूनही लढवय्या वृत्तीला सॅल्यूट केला होता, उभा राहून. मी आपला उभा राहून करत नाही, बसूनच करतो, कारण त्यांनी सगळ्यांनी वार करून न करायचं ठरवून सुद्धा छगन भुजबळांनी मात्र वार करण्याचं पवारांच्या विरोधात बोलण्याचं ठरवलं, म्हणून त्यांना पहिल्यांदा सॅल्यूट. दुसरा जितेंद्र आव्हाडांचं खरंच कौतुक करायला पाहिजे. असला जमाल गोटा लावलाय ना आव्हाडांनी पवारांना. पण मला आश्चर्य याचं वाटलं की कौतुक करेपर्यंत आव्हाडांनी ती पोस्ट वापस घेतली, डिलीट करून टाकली. ट्विट होतं ते ट्विट मी तुम्हाला दाखवतोय आणि वाचून दाखवतोय, नुसतं दाखवत नाही, वाचून दाखवतोय. तेलगी प्रकरणाचा तपास सीबीआयने केला. सीबीआयने चार्जशीट तयार केली आणि ती चार्जशीट कायदेशीर तपासणीसाठी ॲडिशनल ॲडव्होकेट जनरल अमरेंद्र शरण यांच्याकडे पाठवली. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मला फोन आला आणि त्यांनी मला दिल्लीला बोलावून घेतलं. दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी मला संपूर्ण प्रकरण समजावून सांगितलं. तेव्हा मी त्यांना सांगितले की याबाबत तुम्ही शरद पवार साहेबांशी चर्चा करा. शरद पवार साहेबांमध्ये आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यानंतर 2 महिन्यांनी चार्जशीट दाखल करण्यात आली आणि त्यानंतर जी ओरिजिनल चार्जशीट होती त्यामध्ये ती नावे होती ती सगळी वगळण्यात आली. यामधून आपल्याला काय जो अर्थ काढायचा आहे तो काढून घ्या. एका अदृश्य हात सगळी नावे खोडून गेला. तो अदृश्य हात कोणाचा? समझने वालों को इशारा काफी होता है. अब समझने वाले कौन आणि आव्हाडांना इशारा काय करायचा होता, म्हणजे हा मला सगळ्यात पडलेला मोठा प्रश्न आहे. आव्हाड नेमकी कोणाची ठोकत होते? छगन भुजबळांची की शरद पवारांची? प्रश्न आहेत मोठे. तुम्हाला यात काय शरद पवारांची ठोकण्याचा प्रश्न आलाय? या जरा ट्विट मधल्या काही गोष्टी गांभीर्यानं तुम्ही बघणं आवश्यक आहे. मी त्या तुम्हाला दाखवतोय. पहिला मुद्दा, तेलगीचा तपास सीबीआयने केला होता. साल होतं 2003. 2003 मध्ये गृहमंत्री होते छगन भुजबळ. एकदा स्वतःच्या मनाला भूतकाळात घेऊन जा. 20 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. गृहमंत्री होते छगन भुजबळ. सीबीआय तपास करत होती तेव्हा सरकार कोणाचं होतं तिथे महाराष्ट्रात, हे तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे तपास केला केंद्राने, सीबीआयनी अहवाल दिला राज्याने. त्यात भुजबळांच्या वरती सीबीआयचा तपास झाल्यानंतर राज्याचे ॲडव्होकेट जनरल, असिस्टंट ॲडव्होकेट जनरल हे या सगळ्याची कागदपत्र तयार करतात आणि दाखवायला कोणाला बोलवतात? आव्हाडांना. 2003 साली आव्हाड कोण होते? मंत्री, गृहमंत्री, गृहराज्यमंत्री, सरकारचे कोणी प्रमुख व्यक्ती? माझा प्रश्न आहे ना तो हाच प्रश्न आहे. राज्याचे असिस्टंट ॲडव्होकेट जनरल जे सीबीआय साठी काम करतात, त्या महत्वाच्या कागदपत्रांना आव्हाडांना बोलावून घेतात, दाखवतात. मला वाटतं त्या शरण यांनी याबाबतचा खुलासा करणं आवश्यक आहे. कारण आता आमच्या समोर प्रश्न निर्माण झालाय की राज्याचे असिस्टंट ॲडव्होकेट जनरल म्हणजे प्रमुख व्यक्ती या केसच्या बारकाईची माहिती जितेंद्र आव्हाडांना बोलवून घेत होते. जितेंद्र आव्हाड त्यांना आदेश देत होते. त्यावेळेला शरद पवार ना कृषी मंत्री होते 2003 साली, ना राज्याचे गृहमंत्री होते, ना राज्याचे मुख्यमंत्री होते. म्हणजे शरण 2 व्यक्तीशी चर्चा करतात.
एक जितेंद्र आव्हाड आणि 2 शरद पवार, कारण जितेंद्र आव्हाडांच्या सल्ल्यावरून, आदेशावरून तुम्ही पवार साहेबांशी चर्चा करा असं म्हणतात, आणि मग ते पवार साहेबांशी या गंभीर सरकारी कागदावर चर्चा करतात. क्या बात है? कोण आहेत हे चर्चा करतायत? आणि मग त्या चर्चेनंतर पुढे तर भयंकर आहे, पुढची वाक्यच भयंकर आहे, तुम्ही ती बघितली पाहिजेत, म्हणून पुन्हा दाखवतो, त्याला पिवळं केलंय. त्यानंतर 2 महिन्यांनी चार्जशीट दाखल करण्यात आली, म्हणजे पवारांसोबत बोलणं झाल्यावर चार्जशीट दाखल होते. त्यानंतर जी ओरिजिनल चार्जशीट होती त्यामध्ये ती नावे होती ती सगळी वगळण्यात आली होती. म्हणजे राज्याचे गृहमंत्री नसलेले पवार, राज्याचे गृहमंत्री नसलेले आव्हाड, किंवा कायदेशीर दृष्ट्या, संवैधानिक दृष्ट्या कोणत्याही पदावर नसलेले व्यक्ती काही सूचना व्यवस्थेला करतात, व्यवस्था त्यांच्या मूळ चार्जशीटमधून नावं वगळते, ते अदृश्य हात कोणते? हा प्रश्न आव्हाड विचारतायत. आव्हाडांना आम्ही विचारतोय. समजने वाले को इशारा काफी म्हणताना त्यावेळेसची यंत्रणा कोणाच्या इशाऱ्यावर काम करत होती? ती पवारांच्या करत होती, भुजबळांच्या करत होती, आव्हाडांच्या करत होती, की अजून कोणाच्या इशाऱ्यावर काम करत होती? कोणाच्या? काही क्लिअरन्स करता येऊ शकेल आव्हाडांना याबाबतचा? काही सांगता येऊ शकेल आव्हाडांना? आणि मग एवढं सगळं जळजळीत, ढळढळीत, प्रचंड स्फोटक सत्य कुठला तरी अदृश्य हात येतो, चार्जशीट मधले नाव खोडून टाकतो आणि निघून जातो तो हात. असा कोणता ताकदवर हात होता जो व्यवस्थेमध्ये सुद्धा ढवळाढवळ करत होता, चार्जशीट मध्ये नाव आलं पाहिजे की नाही याची व्यवस्था करत होता? असा कोणता अदृश्य हात होता? बरं, ही सगळी माहिती 100% खरी होती, तर आव्हाडांनी हे ट्विट डिलीट करण्याचं कारण काय? कारण काय? कशामुळे डिलीट केलं हे ट्विट आव्हाडांनी? आव्हाड कोणाला इशारा देत होते? छगन भुजबळांना की शरद पवारांना? कदाचित शरद पवारांना आव्हाड सुचवू पाहत होते का? तुमची माहिती ज्यांच्याकडे होती ते निघून गेले आहेत, मी सोबत आहे पण तुमची सगळी माहिती माझ्याकडं आहे, असं काही सुचवायचं होतं का? नसेल बरं का, कारण देव ते त्यांच्यासाठी, ते असं काही देवाला ब्लॅकमेल करतील ही शक्यता मला वाटत नाही. पण तरीही आव्हाडांच्या या ट्विटला डिलीट करण्यासाठीचा हात कोणता? कोणत्या अदृश्य हाताने जितेंद्र आव्हाडांना हे ट्विट डिलीट करायला लावलं हे तपासणं आवश्यक आहे. आणि आव्हाड जे सांगत होते मी बोललो, ते कोणत्या अधिकारात ॲडिशनल ॲडव्होकेट जनरलशी बोलले हे देखील कळायला हवं. कोणत्या अधिकारात ॲडिशनल ॲडव्होकेट जनरल शरद पवारांशी बोलले ते कळायला हवं. आणि चार्जशीट मधली नावं वगळली कोण तेही कळायला हवं. है हिम्मत तो बता दो नाम. नमस्कार.